एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. मुलांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन, म्हणजेच रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम. याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. सो केमिकल इक्वेशन, व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन अँड रायटिंग अ केमिकल इक्वेशन. रासायनिक समीकरण म्हणजे काय व रासायनिक समीकरणाच्या लेखन कशा प्रकारे करायचे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. लेट अस फर्स्ट लुक ॲट अ केमिकल रिॲक्शन. अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट ZnSO4 is formed on adding of zinc dust to the blue solution of copper sulfate, that is CuSO4. This chemical reaction can be written in brief as follows. Look at on screen. Aqueous solution of copper sulfate plus zinc dust, it gives aqueous solution of zinc sulfate plus copper. This simple way of representing a chemical reaction in word is called as word equation. बघा, या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर एक रिॲक्शन दर्शविलेली आहे. कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. अशा प्रकारे शब्दाच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण असे म्हणतात. सो अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन अ फर्दर कंडेन्स्ड फॉर्म बाय युझिंग केमिकल फॉर्म्युली. बघा, अशा प्रकारे या शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीला आपण शाब्दिक समीकरण असे म्हणतो. आणि या शाब्दिक समीकरण संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं. CuSO4 plus Zn. Look at the screen. It gives ZnSO4 plus Cu. And this representation of a chemical reaction in a condensed form using chemical formulae is called as the chemical equation. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. पहा मुलांनो, या ठिकाणी या रिॲक्शन मध्ये CuSO4 plus Zn, these are the reactants. In above equation, copper sulfate and zinc are the reactants, म्हणजे अभिक्रियाकारके आहेत ते. They react with each other to form copper particles and a solution of colorless zinc sulfate as the products having totally different properties. या ठिकाणी झिंक सल्फेट आणि कॉपर हे उत्पादिते आहेत. ठीक आहे, आणि ते उत्पादिते उजव्या बाजूला या ठिकाणी लिहिलेले आहेत. लुक ॲट द स्क्रीन. The ionic bond in the reaction CuSO4 breaks and the ionic bond in the product ZnSO4 is formed during the reaction. अभिक्रिया होताना CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेट या अभिक्रियाकारकामधील अयनिक बंधाचे विभाजन होते. तसेच ZnSO4 झिंक सल्फेट ह्या उत्पादितातील आयनिक बंध अभिक्रिया होताना तयार होतो. समजलं? या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला ती रिॲक्शन दिसत आहे. लेट अस नाउ सी द कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन. आता आपल्याला या ठिकाणी रासायनिक समीकरणाचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत पाहायचे आहेत. सो लेट अस डिस्कस वन बाय वन. फर्स्ट वन, इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड while the products on the right hand side. An arrow heading towards the products is drawn in between them. This arrow indicates the direction of a reaction. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, या रिॲक्शन मध्ये आपण रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहिलेली आहेत. ठीक आहे. अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात आणि हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवितो.
या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, इफ द रिएक्टंट्स और प्रोडक्ट्स आर 2 or more, they are linked with a plus sign in between them. जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. ठीक आहे. थर्ड पॉइंट, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर informative, the physical states of the reactants are indicated in the equation. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनविण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणामध्ये नमूद करतात. ठीक आहे. Their gaseous, liquid and solid states are indicated by writing the letters G, L and S respectively in the brackets. Moreover, if the product is gaseous, instead of G, it can be indicated by an arrow pointing upwards. If the product formed is insoluble solid in the form of precipitate, then instead of solid or yes, it can be indicated by an arrow pointing downwards. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state, and this state it indicated by putting the letters AQ in brackets after their formulae. बघा, या ठिकाणी आपल्याला ज्या काही अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते यांच्या ज्या काही अवस्था आहेत, वायुरूप अवस्था असेल तर G, द्रवरूप असेल तर लिक्विड L व वायुरूप असेल तर गॅसियस G. तसेच उत्पादिते वायुरूप असेल G ऐवजी आपल्याला या ठिकाणी एरो बाण वरच्या दिशेने जाणारा बाण या ठिकाणी दर्शवितात. उत्पादिते जर अविद्राव्य स्थायू रूपात तयार झालेला असेल तर म्हणजे जो काही अवक्षेप आहे तो अवक्षेप रूपात तयार झालेला असेल तर त्या ठिकाणी सॉलिड यस ऐवजी या ठिकाणी आपल्याला खालच्या दिशेने जाणारा बाण या ठिकाणी दर्शवायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्यांच्या पुढे कंसामध्ये AQ असं दर्शवितात. ठीक आहे. लक्षात आलं. अगदी सोपं आहे आणि हे आपण मागेही इयत्ता 9वी मध्ये शिकलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती एक रिएक्शन दिसत आहे बघा, जी की आपण अगोदरही पाहिलेली होती की CuSO4 इन ब्रॅकेट AQ एक्वियस सोल्युशन म्हणजे ते जलीय द्रावण आहे, प्लस झेडएन झिंक ते सॉलिड रूपामध्ये आहे, स्थायू रूपामध्ये आहे, अँड इट गिव्स राईज टू ZnSO4. ज्यावेळेस रिएक्शन होईल त्यावेळेस प्रोडक्ट कोणता तयार होणार आहे? ZnSO4 झिंक सल्फेट, आणि तो एक्वियस सोल्युशन मधला आहे AQ, प्लस Cu कॉपर, आणि तो कॉपर कसा आहे? सॉलिड स्थायू स्वरूपामध्ये आहे. लक्षात. नेक्स्ट स्टेप, फोर्थ वन इज when heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by sign triangle writing above the arrow that indicates the direction of the reaction. बघा, या ठिकाणी एक तुम्हाला स्क्रीनवरती रिएक्शन दिसते आहे. CaCO3 it gives rise to CaO plus CO2. The reaction in which slacked lime is formed on heating limestone. या ठिकाणी ही रिएक्शन होत असताना उष्णता दिली जाते आणि ही उष्णता बघा त्या एरोच्या वरी ट्रायंगलच्या साइडने त्या ठिकाणी उष्णता दर्शविलेली आहे. Similarly, the fact that heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला एक रिएक्शन दिसत आहे. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते.
आणि हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. CuSO4 प्लस Zn इट गिव्स राईज टू ZnSO4 प्लस Cu प्लस हीट. ओके, हे झाले 4 या ठिकाणी स्टेप झालेत. पुढची स्टेप 5th वन, इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एक्सेट्रा टू ब्रिंग अबाउट सम रिॲक्शन्स. मुलांनो, काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. ठीक आहे. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, the reaction of a vegetable oil takes place at the temperature of 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of nickel catalyst and is written as follows. Look at screen. Vegetable oil when reacts with H2 gas, it gives to rise to vanaspati ghee and nickel as a catalyst and temperature used as 60 degrees Celsius. या ठिकाणी उदाहरण आपण घेतलेलं आहे की वनस्पती तेलाची 60 अंश सेल्सिअस तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. ही अभिक्रिया तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. बघा, त्या ठिकाणी त्या ॲरोच्या वरती तुम्हाला तापमान आणि खालच्या साईडला त्या ठिकाणी कॅटलिस्ट उत्प्रेरक निकेल या ठिकाणी दर्शवलेला आहे. ओके, अभिक्रिया कारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्याच्या सूत्राखाली लिहितात. ओके, स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ reactants or products are written below their formulae. For example, copper on reaction with concentrated nitric acid gives a reddish colored poisonous nitrogen dioxide gas. या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला रिॲक्शन दिसत आहे. बघा, त्या ठिकाणी कॉपर, Cu, HNO3, नायट्रिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड ची रिॲक्शन या ठिकाणी दिसत आहे आणि प्रोडक्ट तयार झालेला आहे रेडिश कलर पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साइड गॅस. ठीक आहे. However, on reaction with dilute nitric acid, the product form is nitric oxide gas. बघा, या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला रिॲक्शन दिसत आहे. तांब्याची विरल नायट्रिक अम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साइड वायू तयार होतो, NO गॅस. ओके, these are the various conventions followed while writing a chemical equation. ठीक आहे, लक्षात. ओके.